नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते पाहू. ठीक आहे, इथे मी मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये सांगत आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसे काढायचे ते समजून जाईल. इथे जर पाहिलं आपण, मी दोन एक्झाम्पल घेतलेले. इथं पहिले सूत्र लिहून ठेवलं, मराठीमध्ये लिहून ठेवलं. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आणि तेच जर पाहिलं इंग्लिशमध्ये एरिया म्हणजे क्षेत्रफळ होतं. एरिया म्हणजे क्षेत्रफळ ऑफ ट्रिअँगल म्हणजे आपलं त्रिकोण. दोन एक्झाम्पल घेतले आणि त्या दोन एक्झाम्पलवरून आपण उत्तर काढू. आता त्रिकोण ABC मध्ये जर पाहिलं आपण, हा पाया आहे आणि ही उंची आहे. ठीक आहे, हा पाया झाला, ही उंची झाली. मग आपण सूत्रामध्ये किमती ठेवू. ठीक आहे, त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. इंग्लिश मध्ये तुम्ही हाच 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे याला आपण लिहू शकतो बेस आणि इथं हाईट लिहायचं. ठीक आहे, इथे एरिया ऑफ ट्रिअँगल, म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये असं काही वेगळं नसतं. ठीक आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह राहणार आहे. एरिया ऑफ ट्रिअँगल. आता 1/2 म्हणजे काय? 1/2 म्हणजे 1/2. ठीक आहे, सूत्रामध्ये दिलं तेच. बेस म्हणजे पाया, म्हणजे आपला पाया किती आहे पहा. ह्या याच्यामध्ये पाया आहे आपला, हा BC, तो जो की 10 आहे. आणि उंची किती आहे? इथं 8 आहे. किती? 8 लिहायचं. आता हे खाली 2 आहे म्हणजे काय? 2 ला आपल्याला ह्या दोन्हीपैकी एकाला भागायचं. बे चोक 8 आपण सहज भागू शकतो. उरलं 10 गुणिले 4 उरले. 10 गुणिले 4 किती आले आपल्याला? 40 आले. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पाहिलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ. पाया 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे, तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहायचं तर इंग्लिश मध्ये वरचा फॉर्म्युला असू शकता. आता इथे पाया कोणता आहे? पाया आपला झालेला आहे QR. ठीक आहे, 1/2 जशाला तसं तुम्हाला QR लिहायचं तर लिहू शकता. आपल्याला पुस्तकामध्ये करताना आपल्याला लिहावं लागतं. आता उंची बरेच जण काय करतात, इकडची अशी उंची किंवा अशी तिरकस नसते. उंची काय झाली पहा, उंची इथपर्यंत झाली आहे की नाही. मग हा सुरुवात झाला इथून. ठीक आहे, उंची इथपर्यंत झाली आहे की नाही. इथून अशी जरी पकडली तरी उंची राहते, अशी जरी पकडलं तरी उंची राहते. मग हा पाया झालेला आहे आणि उंची आपल्याला काय झालं. आता हा त्रिकोणाचा भाग नाही की नाही, PM हा त्रिकोणाचा भाग नाही आहे. तरी पण आपण उंची घेण्यासाठी आपण इथे M घ्यावं लागेल. आणि उंची आपल्याला 5 दिलेली आहे PM. पहिले PM लिहू आणि सूत्रामध्ये किमती ठेवू. 1/2 गुणिले 12 गुणिले 5. बे सख 12. उत्तर काढायचं. उत्तर आलं 3. म्हणजे ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं 30 आणि इथे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं 40. असा मी एक तुम्हाला प्रश्न देतो, त्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून तुम्हाला उत्तर सांगायचं आहे. आता इथे मी एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. याचा पाया जर पाहिला, पाया आपल्याला BC बरोबर 15 दिलेला आहे आणि उंची बरोबर AD आपल्याला 6 आहे. या प्रश्नाचं उत्तर मला, याचं क्षेत्रफळ काढायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपला जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.